जेव्हा ट्रान्सपोर्टिंग सिस्टमची गोष्ट येते, वॉटर ट्रान्सपोर्ट असेल, मिनरल ट्रान्सपोर्ट असेल, त्याला प्रेशरची गरज असते. कशाची गरज असते? प्रेशरची गरज असते. आणि हे प्रेशर आपण जेव्हा देतो, ठीक आहे, त्यावेळेस काही ना काही प्रोसेस होते. ठीक आहे, प्रोसेस होते म्हणजे ट्रान्सपोर्टिंगच प्रोसेस होते. ठीक आहे, ट्रान्सपोर्टिंग प्रोसेस होते. मग ट्रान्सपोर्टिंग प्रोसेस मध्ये वेगवेगळी मॉलिक्युल आतमध्ये जाते, ज्या दिशेला जाते, ज्या दिशेला प्रेस केलं त्या दिशेला जाते. ठीक आहे, ज्या दिशेला प्रेस केलं त्या दिशेला गेल्यानंतर मग त्याच्यामध्ये काही केमिकल्स असते, काही न्यूट्रिएंट्स असते, काही सॉल्व्हेंट असते किंवा काही सोल्युट्स असते. सरळ भाषेत सॉल्व्हेंट असते किंवा सोल्यूट असते. मग सॉल्व्हेंट आणि सोल्यूट असं तर त्याच्यामध्ये प्रोसेसचं नाव पण चेंज होते. सॉल्व्हेंट असो या सोल्यूट असो, त्यामध्ये काय होते? प्रोसेसचं नाव होते चेंज. ठीक आहे, प्रोसेसचं नाव चेंज होते. ज्या वेळेस सेमी परमिएबल मेम्ब्रेनची गरज पडते, सेमी परमिएबल मेम्ब्रेनची गरज पडते, ठीक आहे, त्यावेळेस दुसरी प्रोसेस होते. आणि जेव्हा विदाउट सेमी परमिएबल मेम्ब्रेन होते त्यावेळेस दुसरी प्रोसेस होते. ठीक आहे, मी ऑस्मोसिस अँड डिफ्युजनची गोष्ट करतो. ऑस्मोसिस आणि डिफ्युजनची गोष्ट. ठीक आहे, हे तर क्लिअर झालं आपलं. आता आपण त्याचं समोर जाणार आहोत. मग त्याच्या समोर जाण्यामध्ये आपण याच्यामध्ये आपण काय काय शिकलो? ऑस्मोटिक प्रेशर, टर्बल प्रेशर, डिफ्युजन डिफिट प्रेशर. ठीक आहे, मग आता हे काय आहे? ऑस्मोटिक प्रेशर बघू. ऑस्मोटिक प्रेशर काय आहे? प्रेशर. आणि सेकंड प्रेशर कोणता आहे? पोटेन्शियल. ऑस्मोटिक पोटेन्शियल. ऑस्मोटिक पोटेन्शियल. एक आहे ऑस्मोटिक प्रेशर आणि एक आहे ऑस्मोटिक पोटेन्शियल. काय डिफरन्स आहे याच्यामध्ये? यांचं साइन काय आहे? चला बघू. ऑस्मोटिक प्रेशर मध्ये काय म्हटलं आहे? प्रेशर अप्लाइड बाय अ सोल्युशन. लिहा, प्रेशर अप्लाइड बाय अ सोल्युशन. ठीक आहे, कधी विसरलं नाही पाहिजे यासाठी आपण असं बनवून देतो. प्रेशर अप्लाइड बाय अ सोल्युशन टू प्रिव्हेंट inward to prevent inward movement of solvent, movement of solvent or water. काय म्हटलं आहे याच्यामध्ये? जेव्हा सॉल्व्हेंट, ठीक आहे, किंवा वॉटर आपल्याला इनवर्ड पोर्शननी मूवमेंट करायची असेल, ठीक आहे, इनवर्ड पोर्शननी मूवमेंट करायची असेल, त्याला लागणारं जे प्रेशर आहे त्याला आपण काय म्हणतो? ऑस्मोटिक प्रेशर म्हणतो. ओके, ठीक आहे, याला साइन काय देते बघा? पाय. ऑस्मोटिक प्रेशरला पाय हा साइन देतो आपण. कोणता साइन देतो? पाय हा साइन देतो. लक्षात ठेवा. ठीक आहे, सेकंड बघू. ऑस्मोटिक पोटेन्शियल. ऑस्मोटिक पोटेन्शियल कशाला म्हणतो? ओके, फर्स्ट क्लिअर झालं. सेकंड, ऑस्मोटिक पोटेन्शियल कशाला म्हणतो? पोटेन्शियल ऑफ वॉटर. पोटेन्शियल, पोटेन्शियल of water, then to move from तुमच्या आवडते शब्द आहे हायपोटोनिक सोल्युशन. ठीक आहे, हायपोटोनिक सोल्युशन अँड हायपरटोनिक सोल्युशन. ठीक आहे, तुमच्या आवडते शब्द. नंतर काय म्हटलं इथं बघा? पोटेन्शियल ऑफ वॉटर टू मूव्ह फ्रॉम हायपोटोनिक टू hypotonic. Tonic means turgid shape. Okay, hypotonic to hypertonic. Hyper means flaccid shape. Okay, रिकामा shape आणि भरलेला shape. ठीक आहे, hypotonic to convert hypertonic solution. ठीक आहे, म्हणजे काय म्हटलं आहे?
पोटेन्शियल ज्यामध्ये टर्गर प्रेशर आहे त्या टर्गर प्रेशर मधून कन्वर्ट होत आहे फ्लॅसिड सेल मध्ये. कशामध्ये? फ्लॅसिड सेल मध्ये. ठीक आहे. म्हणजे याच्यामध्ये सोल्युशन मध्ये चेंजेस होत आहे ना. काय होत आहे? सोल्युशन मध्ये चेंजेस होत आहे. यामध्ये सोल्युशन कसं असणार? कमी असणार आणि यामध्ये सोल्युशन कसं असणार? जास्त असणार बर्नर मधलं. कारण सेल मधलं सोल्युशन बाहेर आलेलं आहे आणि जर सेल मधलं सोल्युशन हे बर्नर मधलं कुठे गेलं आहे? सेल मध्ये गेलेलं आहे आणि सेल मध्ये सोल्युशन बाहेर आलेलं आहे. ठीक आहे. म्हणून काय म्हटलं यालाच म्हणतो आपण ऑस्मोटिक पोटेन्शियल. काय म्हणतो? पोटेन्शियल ऑफ वॉटर टू मूव्ह फ्रॉम हायपोटोनिक टू कन्वर्ट हायपरटोनिक इन सोल्युशन. ठीक आहे. त्याला आपण काय म्हणतो? पोटेन्शियल ऑफ ऑस्मोटिक पोटेन्शियल. आणि ऑस्मोटिक प्रेशर कशाला म्हणतो? इनवर्ट प्रोपोर्शनली जे काही सॉल्व्हेंट किंवा वॉटर मूवमेंट करतात. ठीक आहे. त्या मुवमेंटला लागणारं जे प्रेशर आहे त्याला आपण ऑस्मोटिक प्रेशर म्हणतो. ठीक आहे. म्हणजे केमिकल्स किंवा सॉल्व्हेंट मॉलिक्युल्स इनवर्ट पोझिशनला जर ट्रान्सफर करत असेल, मुवमेंट करत असेल, त्याला लागणारं जे प्रेशर आहे, ठीक आहे, त्याला आपण काय म्हणतो? ऑस्मोटिक प्रेशर म्हणतो. आणि एक टर्जिट सेल आहे आणि एक रिकामा सेल आहे. टर्जिट सेल मधलं जे काही सोल्युशन बाहेर निघेल, ठीक आहे, आणि कसं बनणार? फ्लॅसिड बनणार. ठीक आहे. ह्याच प्रोसेसला आपण काय म्हणतो? ऑस्मोटिक पोटेन्शियल. ठीक आहे. पोटेन्शियल म्हणजे साईज त्याची कमी झाली ना, व्हॉल्यूम कमी झाला. का बरं? त्याच्यामधून जे काही सोल्युशन आहे ते बाहेर निघलं. ओके, सिंपल. मग याचं जे साईड काय आहे, याचं साईड बघा काय आहे. वॉटर पोटेन्शियल. साय माहित आहे? साय साय याचं साईड आहे. ठीक आहे. साय असं लिहितो ना. ठीक आहे. सोल्युट पोटेन्शियल. ठीक आहे. मग याचं बघा, याला जर दोघांना आपण जर जॉईन केलं, ठीक आहे, हा पॉझिटिव्ह आहे आणि हा निगेटिव्ह आहे. ठीक आहे. ही साईड कसं आहे? निगेटिव्ह आहे आणि हा पॉझिटिव्ह. पाय इक्वल टू मायनस साय. ठीक आहे. सोल्युटचं एस. सोल्युटचं काय? एस. लिहून घ्या. ठीक आहे. ट्रान्सपोर्ट इन प्लांट्स. या ट्रान्सपोर्ट सिस्टम मध्ये बघा, ट्रान्सपोर्ट मध्ये काय होते? वॉटर ट्रान्सपोर्ट होते, मिनरल ट्रान्सपोर्ट होते. ठीक आहे. या ट्रान्सपोर्टिंग सिस्टीम होत असताना याचे वेगवेगळे मार्ग असतात. मार्ग म्हणजे आतमध्ये देण्याचे रूट, काय म्हणतो आपण? रस्ते म्हणतो. ठीक आहे. वेगवेगळे रस्ते असतात. पण हे सुरुवातीला काय आहे? एक रूट आउटर कंडिशनची तयार आहे. ठीक आहे. रूटला काय आहे? रूट हेअर्स आहे. रूटला काय आहे? रूट हेअर्स आहे. मग रूट हेअर्स पासूनच काय करणार? हे जे बाहेरचं जे काही मॉलिक्युल्स आहे, वॉटर मॉलिक्युल्स असतात, न्यूट्रिशनल मॉलिक्युल्स, हे रूट हेअर्स काय करणार? ऍब्सॉर्ब करणार. काय करणार? ऍब्सॉर्ब करणार. मग एंट्री सुरुवातीला कुठून होणार? रूट हेअर पासून. कुठून होणार? रूट हेअर. ठीक आहे. हे रूटची फर्स्ट लेअर आहे, नंतर कॉर्टेक्स लेअर आहे, नंतर एंडोडर्मिस आहे. पाठच करून टाकायचे. ठीक आहे. ट्रान्सपोर्ट सिस्टीम आली तर हे डायग्राम काढून टाकायचे. तुम्हाला कोणता मास्टर मार्क देत नाही ते सांगायचं. ठीक आहे. हे डायग्राम काढायचं ट्रान्सपोर्ट सिस्टम मध्ये. तुम्हाला मिनिमम ह्या डायग्रामला 2 मार्क मिळतील. 2 मार्क. ठीक आहे. मग तुम्हाला डायग्राम काढता आली, मग तुम्हाला तर रायटिंग मध्ये लिहिताच येते. ठीक आहे. रायटिंग मध्ये सर्व लिहित आहे. ठीक आहे. याच्यामध्ये हे डायग्राम पाठवायची आणि हे जे काही न्यूट्रिशनल मटेरियल आहे, हे न्यूट्रिशनल मटेरियल हे रूट हेअर पासून ऍब्सॉर्ब होत असते. ठीक आहे. ऍब्सॉर्ब होत असते आणि ह्या ऍब्सॉर्ब प्रोसेसला, ठीक आहे, 2 एसेंट ऑफ सॅप वर प्रोसेसेस चालतात. ठीक आहे. एसेंट ऑफ सॅप म्हणजे टॉप पोर्शन. ठीक आहे. एसेंट ऑफ सॅप म्हणजे टॉप टॅप म्हणजे त्याला काय म्हणतात? टॉप पोर्शन. ठीक आहे. सॅप म्हणजे काय? न्यूट्रिशनल प्रोडक्ट, न्यूट्रिशनल वॉटर किंवा फ्लुइड किंवा लिक्विड किंवा सॉल्व्हेंट किंवा सॉल्यूट, सॅप. ठीक आहे. हे सर्व काय होत असते? ट्रान्सपोर्ट होत असते.
कुठपर्यंत? मिडल पोर्शन पर्यंत, प्लांटच्या मिडल पोर्शन पर्यंत. स्टेमचा पार्ट आहे, ठीक आहे, हा स्टेमचा अर्धा पार्ट आहे. मधातल्या पार्ट मध्ये स्टेमचं मिडल पोर्शन आहे मधातल्या, ठीक आहे ना. हा स्टेम आहे, या सराउंडिंग मध्ये काय आहे? मुळाला रूट हेअर आहे. नंतर त्याच्या आतमध्ये काय आहे? कॉर्टेक्स आहे. नंतर त्याच्या आतमध्ये काय आहे? एंडोडर्मिस आहे. नंतर पॅसेज आहे. नंतर फ्लोएम आहे. नंतर मधात काय आहे? मधात झायलम आहे. आणखी तिकून तसंच नंतर काय येणार? सराउंडिंग मध्ये कॅम्बियम येणार, फ्लोएम येणार, पॅसेज येणार, एंडोडर्मिस येणार, कॉर्टेक्स येणार आणि इपिडर्मिस येणार. तेव्हा कुठं पूर्ण बनणार? ट्रान्सपोर्ट सेक्शन, ठीक आहे. आता याच्यामध्ये काय होतं बघा, जेव्हा ऍब्झॉर्प्शनची प्रोसेस चालणार म्हणजे हे झायलम आहे, याला जर वॉटर ऍब्सॉर्ब करायचं असेल तर कुठून ऍब्सॉर्ब होणार? रूट हेअर पासून ही सर्व प्रोसेस चालणार. मग याच्यामध्ये एक असते ऍपोप्लास्ट आणि एक असते सिम्प्लास्ट. काय असते? एक ऍपोप्लास्ट प्रोसेस असते आणि एक असते सिम्प्लास्ट प्रोसेस, ठीक आहे. मग ऑस्मॉसिस थ्रू द ऑस्मॉसिस हे वॉटर ट्रान्सपोर्ट कसं होणार आतमध्ये, हे सॉल्व्हेंट ट्रान्सपोर्ट कसं होणार, हे लिक्विड ट्रान्सपोर्ट कसं होणार. मग याच्यामध्ये दोन प्रोसेस चालते, एक चालते ऍपोप्लास्ट प्रोसेस आणि सेकंड चालते ऍब्सॉर्प्शन वॉटर ऑफ सिम्प्लास्ट प्रोसेस, ठीक आहे. ऍब्सॉर्प्शन वॉटर ऑफ सिम्प्लास्ट प्रोसेस. मग ऍपोप्लास्ट जे आहे, ठीक आहे, ऍपोप्लास्ट बघा नीट में, अगर रीड में चाहो एपोप्लास्ट, एपोप्लास्ट प्रोसेस, ठीक आहे. कशावर चालते? ऍब्सॉर्प्शन ऑफ वॉटर मॉलिक्युल्स. मग ऍब्सॉर्ब करते वॉटर मॉलिक्यूल आणि हे वॉटर मॉलिक्यूल जाते कुठं? सेल वॉल टू सेल वॉल. सेल ला क्रॉस करताय का? सेल ला क्रॉस करताय का? नाही करताय. सेल वॉल टू सेल वॉल हे एपोप्लास्ट प्रोसेस, वॉटर मॉलिक्यूल, ठीक आहे. सेल वॉल टू सेल वॉल हे जाणार झायलम पोर्शन पर्यंत. समजलं? दिसतंय तुम्हाला मार्ग एपोप्लास्टचा कसं केलाय ट्रान्सपोर्ट? सेल वॉल टू सेल वॉल. एका तरी सेलला क्रॉस केला आहे का? सेलच्या मदतीतून गेला आहे का? नाही. तर यालाच आपण एपोप्लास्टिक सिस्टम म्हणतो, एपोप्लास्ट प्रोसेस म्हणतो, जे ट्रान्सपोर्टिंग सिस्टम मध्ये यूज होते. वॉटर मूवमेंट हे सेल वॉल टू सेल वॉल होत असते. प्लाझ्मा मेम्ब्रेन टू प्लाझ्मा मेम्ब्रेन होत असते. सेलच्या इनर साइडला मॉलिक्युल्स जात नाही ह्या प्रोसेस मध्ये, ठीक आहे. परंतु झायलम पर्यंत ते वॉटर मूवमेंट करते, तर ते कशाच्या बेसिसवर? सेल वॉलच्या बेसिसवर. दॅट इज कॉल्ड एज ओके. सेकंड वॉटर मॉलिक्यूल ट्रान्सपोर्ट होते. सिम्प्लास्ट बघा, सिम्प्लास्ट हे जे वॉटर मूवमेंट करणार, हे वॉटर मूवमेंट रूट पासूनच करणार. कुठून करणार? रूट पासूनच करणार, ठीक आहे. आणि रूट पासूनच हे वॉटर मूवमेंट करत असताना हे वॉटर सेल क्रॉस करून, ठीक आहे, सेल टू सेल क्रॉस करून सर्व सेल मध्ये टर्जिडिटी प्रोव्हाइड करून सेल टू सेल क्रॉस केल्यानंतर त्या सेलचा टर्जिडिटी फुल झाल्यानंतर ते मेंटेन नॉर्मल आयसोटोनिक झाल्यानंतरच समोरच्या सेलला प्रोव्हाइड होते. आयसोटोनिक सांगितलं बघा, ऍसिड सेल असते म्हणजे ड्रिंकर सेल, ज्यामध्ये पाण्यात राहत नाही काहीच, म्हणजे तो सेल पण ब्रेक होणार त्याच्यामध्ये वॉटर नसल्यामुळे. आणि दुसरा सेल कोणता असते? टर्जिड सेल. जास्त पाणी भरल्यामुळे तो पण सेल ब्रेक होणार, ठीक आहे. म्हणजे मेंटेन सेल कोणता मिळणार? ज्याच्यामध्ये आयसोटोनिक प्रोसेस, त्याच्यामध्ये वॉटर मेंटेन आहे. मग हे जेव्हा सिम्प्लास्ट प्रोसेस चालते त्यामध्ये काय होते? वॉटर काय असते? मेंटेन असते. वॉटर मेंटेन झाल्यावर दुसऱ्या सेलला मॉलिक्युल्स प्रोव्हाइड करते आणि सेलला मेंटेन ठेवून हे झायलम पर्यंत वॉटर मॉलिक्युल
ट्रान्सपोर्टिंग सिस्टीम इन प्लांट मध्ये दोन प्रोसेस चालते, लास्ट आणि सेकंड इन प्लांट. डायरेक्ट एक्झाम मध्ये ट्रान्सपोर्टिंग सिस्टीम मध्ये काही दोन प्रोसेस घ्यायच्या. सिम, ठीक आहे, मीन सेल टू सेल. सेल टू सेल, एका सेल मधून दुसऱ्या सेल मध्ये वॉटर मॉलिक्यूल जाणार. सेल वॉल टू सेल वॉल, ठीक आहे. सेल टू सेल नाही तर सेल वॉल टू सेल वॉल. सेलच्या सेल वॉल पासून दुसऱ्या सेल वॉल पर्यंत वॉटर मॉलिक्यूल